श्रीराम समर्थ गोपाल कृष्ण भगवान की जय। प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। रामदास स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्याने आपल्या इंद्रियांवर ताबा मिळवला नाही, ज्याने आपल्या इंद्रियांना अंकित केलं नाही, ज्याने आपल्या इंद्रियांचे विषय दूर केले नाहीत, ज्याने आपल्या मनावर ताबा मिळवला नाही, जो विषय भोगापासून निवृत्त झाला नाही, ज्याची प्रपंचातली आणि संसारातली आसक्ती कमी झाली नाही, ज्याने वैराग्य धारण केलं नाही, अशा माणसांनी वनात जाण्याची घाई करू नये. आपल्या राहत्या घरातल्या माणसांचा त्याग करू नये. नाहीतर सर्वस्व सांडूनी वनात गेला, वनामध्ये वनिता चिंतू लागला, अशी अवस्था होईल. कारण असं आहे बघा, कितीही जरी माणूस साधक झाला, संन्यासी झाला, व्रतस्थ झाला, मुनी झाला, तपस्वी झाला, योगी झाला, तरी त्याला दुपारी 12 वाजता आणि रात्री 8 वाजता भूक लागते. त्याला अन्न पाण्याची गरज असते, त्याला नाश्ता करावा लागतो, त्याला चहा प्यावा लागतो. आणि हे सगळं करणार कोण आणि हे त्याला देणार कोण? म्हणून वनात जाऊन राहणं काही इतकं सोपं आहे का? आणि वनात गेल्यानंतर तुम्हाला 12 वाजता भूक लागल्यानंतर तुमच्यासाठी स्वयंपाक करणार कोण? तुम्हाला जेवायला घालणार कोण? वनात जाणं काही सोपं आहे? भूक लागल्यावर काय करणार? आणि मग तिथं बायको असती तर बरं झालं असतं, तिने स्वयंपाक केला असता, मी जेवलो असतो, असे विचार करत बसायचं. किंवा इतर स्त्रियांकडे आशाळभूत नजरेने पाहत राहायचं आणि त्या स्त्रियांचं चिंतन करत बसायचं. अरे मग घरी होतास ते बरं होतं ना बाबा. मग वनात जायची घाई कशाला केलास? वनात गेलास आणि वनिता चिंतू लागलास. वनिता म्हणजे स्त्री. वनामध्ये जायचं आणि सर्व संग परित्याग केलाय असं म्हणायचं आणि मनामध्ये स्त्रीविषयी चिंतन करत बसायचं. मग आपली सख्खी घरातली बायको सोडून जाण्याचा हेतू काय? घरातली माणसं सोडून जाण्याचा हेतू काय? म्हणून ज्ञानेश्वर महाराज साधकांना सावध करतायत. ते म्हणतायत, घरात राहून तुमच्याच्याने जेवढं होईल तेवढं तुम्ही करा. उगीच मी रानात जातो, वनात जातो, जंगलात जातो, गुहेत जाऊन बसतो, डोंगरात जातो, असलं काही खूळ डोक्यात घेऊ नका. घर सोडणं सोपं आहे, पण तिथं जाऊन गेल्यानंतर तुम्हाला अन्न पाणी कोण देणार? तुम्हाला राहायला जागा कोण देणार? तुमच्या झोपण्याची सोय कोण करणार? नाही का? सगळ्याच गोष्टी आहेत हो. साधना करणं हे वाटतं इतकं सोपं नाही आहे. त्यापेक्षा आपण घरात राहावं, खावं प्यावं मस्त आणि मग इतर वेळी साधना करावी. हे जास्त सोयीचं नाही का? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्याच्या मनाची तयारी झाली नाही, ज्याने मनापासून वैराग्य धारण केलं नाही, ज्याची आसक्ती संपली नाही, त्याने वनात जाऊच नये. ज्याप्रमाणे मोटार चालवणारा चालक मोटार सुरू केल्यानंतर त्याचे ब्रेक बरोबर आहेत की नाही हे पाहतो, त्याप्रमाणे साधन करणाऱ्या माणसाने
आपली इंद्रिये ताब्यात आहेत की नाहीत, ती आपल्याला फसवणार नाहीत ना. आपलं मन आपल्या ताब्यात आहे की नाही, ते उच्छृंखल बनणार नाही ना. ते भलत्याच गोष्टींचं चिंतन करणार नाही ना. याची आपण तयारी केली आहे का? हे सगळं बघितलं आहे का? याची खात्री करून घ्या आणि मग तुम्ही रानावनात जा. पुढे म्हणतात, ध्यान करताना काय होतं माहिती आहे का? ज्याचं ध्यान करायचं त्या भगवंताच्या मूर्तीचं किंवा एखाद्या देवतेच्या मूर्तीचं किंवा आपल्या गुरूंच्या प्रतिमेचं त्याचं ध्यान होण्याऐवजी आपल्या मनामध्ये इतर गोष्टींचंच ध्यान सुरू होतं. आपण म्हणताना म्हणतो मी रामाचं ध्यान करतो, पण राम सोडून बाकी सगळंच दिसतं आपल्याला. म्हणजे ध्यान करताना त्याच गोष्टीचं ध्यान होईल हे सांगता येत नाही. आणि म्हणून कुणीही मी ध्यान करतो, मी अमुक करतो, मी समाधी लावतो असल्या उगीच वल्गना करू नयेत किंवा तोंडाने गप्पा मारू नयेत. आपल्याला प्रत्यक्ष साध्य होत नाही ही वस्तुस्थिती मान्य करावी माणसाने, तर आपली प्रगती होईल. आणि आपण गुरूंच्या चरणावर लोटांगण घालून त्यांना म्हणावं, महाराज माझ्याच्याने साधनसुद्धा होत नाही हो, महाराज माझं मन एकाग्र होत नाही हो, महाराज माझ्याच्याने नामस्मरण होत नाही, मला आपलं ध्यान करता येत नाही, माझं ध्यान लागत नाही. हा कबुली जबाब आपण दिला पाहिजे. तर महाराज आपल्याला मदत करतील, तर सद्गुरू आपल्याला मदत करतील, तर भगवंत आपल्याला मदत करेल. आपण जर अगोदरच म्हणायला लागलो, वा वा मी छान जप करतो, माझा 5 तास जप झाला आणि 10 तास जप झाला, अहो नुसती माळ फिरत राहते, तोंडाने नुसतं राम राम म्हणत राहतो, पण मनात काय चाललंय हे मनातले खेळ कोण थांबवणार? ते आपल्या हातात नाही आहे. मनामध्ये जे विचार येतात ते कोण देतं? ते येतात कुठून, जातात कसे, जातात कुठे, या गोष्टीचा आपल्याला काहीच पत्ता नाही. आणि म्हणून आपण आपल्या गुरूंना शरण जायला पाहिजे की महाराज माझ्या मनामध्ये अनंत विचार येतात, ते कसे थांबवू किंवा ते येऊ नये म्हणून मी काय करू? आपण महाराजांची मदत घेतली पाहिजे, गुरूंची मदत घेतली पाहिजे, भगवंताची मदत घेतली पाहिजे. कारण विचार येणं आणि न येणं आपल्या हातात नाही आहे. मी विचार थांबवतो असं म्हणून जर आपण बसलो तर तेच विचार येतात. म्हणून आपल्याला ध्यान करताना सुद्धा आपल्या ध्येयाचं ध्यान करतोय का भलतंच ध्यान करतोय याचंही आपण काळजीपूर्वक अवलोकन केलं पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, पै ध्याता आपणची परी, ध्यान रूप वृत्ती माझारी, ध्येयत्वे घे हे अवधारी, ध्यान रूढी गा. नाही का? म्हणून ते म्हणतात, गुरुकडून आपल्याला स्वरूप बोध मिळाल्याशिवाय आपला मार्ग सुलभ होत नाही, आपलं ध्यान लागत नाही. आणि म्हणून गुरूंची कृपा आवश्यक आहे, गुरूंचे आशीर्वाद आवश्यक आहेत, गुरूंनी प्रेरणा देणं आवश्यक आहे. ध्यानाचा जोरच असा असतो की ध्यान प्रेमाने करा, द्वेषाने करा, रागाने करा, आपुलकीने करा, नाहीतर एखादा वैरभाव ठेवून करा. नाही का? नाथ महाराज सांगतात भागवतामध्ये, एक आळी असते, ती सारखी त्या भुंग्याचं ध्यान करत असते. आणि मग काही काळाने त्या आळीचं रूपांतर भुंग्यामध्ये होतं. का? कारण सतत ती त्या भुंग्याचं ध्यान करत असते.
म्हणून जर आपण खऱ्या अर्थाने आपल्या गुरूंचं ध्यान करायला लागलो तर आपल्यामध्ये ते गुरु स्वरूप प्रगट होतं, आपणच गुरु होऊन जातो. म्हणून तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, तुका म्हणे आळी जेवी नुरेची वेगळी. ती आळी असताना सुद्धा ती भुंगाच होऊन जाते आणि ती भुंग्यापेक्षा वेगळी उरत नाही. मग आपली अवस्था त्याच्यापेक्षा चांगली आहे की हो? आपण आळी इतके तरी वाईट नाही. कारण ध्यान करणारा मी जो आहे, ज्याचं ध्यान करायचं त्या भगवंताचाच मी अंश आहे. जर ध्यान करणारा मी मुळातच आत्मस्वरूप आहे तर मला त्या आत्मस्वरूपाचं ध्यान करायला अवघड का जावं? नाही का? ध्यान साधकाला ब्रह्म करत नाही, उलट तो ब्रह्मस्वरूप आहे हेच त्याला जाणीव करून देतो. आपल्या मनातला भ्रम दूर करतो. हेच ध्यानाचं कार्य आहे. आपण जेव्हा ध्यान करतो तेव्हा बाहेरून काही परब्रह्म आपल्या आत येत नाही, ते आतच आहे. पण आतच असणारं परब्रह्म आपल्या भ्रमामुळे, कोणता भ्रम? देह म्हणजेच मी, हा जो भ्रम आपल्याला झालेला आहे, त्यामुळे आपण आपलं स्वतःचं स्वरूप म्हणजे आपलं मूळ रूप विसरून गेलेलो आहोत. मीच परब्रह्म आहे, मीच परमात्मा आहे, मीच परमेश्वर आहे, हे आपलं मूळ स्वरूप आपण विसरलेलो आहोत. म्हणून आपल्याला त्या परमात्म्याचं ध्यान करावं लागतं. ध्यान केल्यामुळे काय होतं? बाहेरून कुठून ते परब्रह्म आत येत नाही, तर ते जे आत आहे तेच आपल्याला कळायला लागतं, दिसायला लागतं, समजतं, जाणवतं. आणि म्हणून ध्यान केल्यामुळे तोच तू आहेस या गुरुवाक्याची आपल्याला प्रचिती येऊ लागते, त्याचा अनुभव येऊ लागतो. जीव हा ब्रह्म असताना त्याने मी देह आहे ही विपरीत कल्पना करून घेतल्यामुळे ती करून घेतलेली कल्पना घालवण्यासाठीच ध्यान करणं हा उपाय सांगितलेला आहे. आणि मग ज्याचं ध्यान करायचं ती अवस्था आपल्याला प्राप्त होते. पण इथे प्राप्त होते म्हणण्यापेक्षा आपण आहोतच, फक्त त्याच्यावरची धूळ पुसली जाते म्हणा, नाही का? मीच तो आहे. मग अडचण काय की तो मी असताना तो मी नव्हेच असं आपण जे समजलोय ते तो मी नव्हेच ही कल्पना आपल्या डोक्यातनं काढून टाकायची आहे आणि तोच मी आहे हे आपल्या मनावर बिंबवायचं आहे. या ध्यानाच्या मार्गामध्ये अनेक अडथळे असतात. म्हणून साधकाने वैराग्याची सोबत धरावी. वैराग्य जर खरं असेल तर आपल्याला ध्यान सहज लावता येतं. आणि जर खोटं वैराग्य असेल तर घराबाहेर पडून सुद्धा आपण स्त्रीमध्ये, विषयामध्ये, वस्तूंमध्ये आणि इतर गोष्टींमध्ये अडकतो. संसारातून बाहेर पडू म्हटल्यामुळे संसार सुटत नाही, तर संसाराबद्दल आपल्याला वीट यावा लागतो, तो नकोसा व्हावा लागतो आणि मग त्याच्याविषयी वैराग्य निर्माण होतं. आणि वैराग्य निर्माण झाल्याशिवाय ध्यान लागत नाही. काम क्रोध हे दोन असे शत्रू आहेत की भल्या भल्यांना ते फसवतात. अहंकार हा तर साधनेच्या मार्गातला सर्वात मोठा अडथळा आहे. मी कोणीतरी आहे हा जो भ्रम आहे तोच आपल्याला काढून टाकायचा आहे. मी शून्य आहे, मी कुणीच नाही, मला काहीही येत नाही, मी अत्यंत मूर्ख आहे, मी अत्यंत अडाणी आहे,
अशी जोपर्यंत आपल्या मनाची धारणा होत नाही तोपर्यंत आपल्याला आत्मज्ञान होत नाही. ही नक्की काळ्या दगडावरची पांढरी रेख समजा. म्हणून आपण आपल्या गुरूंना शरण जाणं आवश्यक आहे. गुरु काय करतात? आपल्यातला अहंकार पहिल्यांदा काढून टाकतात, नाही का? एक कथा सांगतो तुम्हाला. असेच एक सद्गुरू होते. त्यांच्याकडे एक शिष्य गेला. म्हणाला, महाराज मला आत्मदर्शन करून घ्यायचं आहे. गुरु म्हणाले, बाबा मलाच आत्माबित्मा काय ते माहीत नाही. मी माझ्या वाट्याला आलेलं कर्म प्रामाणिकपणे करतो. तुला जर का माझ्या आश्रमामध्ये राहायची इच्छा असेल तर इथे जे काही कर्म तुझ्या वाट्याला येईल ते तुला करावं लागेल. तो आलेला माणूस मान हलवतो. तो म्हणतो, सांगा महाराज, तुम्ही काय सांगाल ते कर्म करीन. ते म्हणतात की आत्ता सध्या माझ्या आश्रमामध्ये एकच काम शिल्लक आहे. ते म्हणजे तांदूळ कुटण्याचं. सकाळ झाली रे झाली की तांदळाच्या त्या लोंब्या म्हणा किंवा तांदळाची कणसं म्हणा ती घ्यायची आणि ती कुटत बसायची आणि त्यातले तांदूळ बाजूला काढायचे आणि त्यातला भुसा सालपट ती सगळी बाजूला काढून टाकायची. एवढंच काम आहे सध्या, करशील? तो हो म्हणाला. महाराजांनी दुसरी अट घातली की सकाळ झाली रे झाली की तू तांदूळ कुटायला बसायचं ते संध्याकाळपर्यंत आणि त्या खोलीच्या बाहेर यायचं नाही आणि बाहेर काय चाललंय पाहायचं नाही. गोपाल कृष्ण भगवान की जय.